आपण बघतो हल्ली सगळ्या गोष्टी म्हणजे पेपरलेस करायचं चालू आहे. म्हणजे कोणताही पेपर वापरायचाच नाही, सगळं काय असेल ते कॉम्प्युटराइज्ड. पण बऱ्याचदा असा मनात प्रश्न येतो की काही कारणानं समजा आता हे जग इतकं फास्ट आहे, जगात इतकं काय काय सगळं घडत असतं, इतक्या सगळी टेक्नॉलॉजी डेव्हलप होत असतात, काही कारणानं सडनली सगळं बंद झालं काय एखादी दिवस काहीतरी कारणानं, तर काय करायचं, कसं काय व्हायचं यातनं, आपल्याला काय म्हणजे त्याला मार्ग काय? मग सडन काहीतरी प्रॉब्लेम झाला क्रिएट, काय करणार? तर मला असं म्हणायचं होतं की भले तुम्ही सगळी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरा, त्याचा फायदा घ्या, सगळं करा, पण पेपरलेस हा कन्सेप्ट डेव्हलप करण्यापेक्षा तुम्ही पेपरसुद्धा ठेवा. म्हणजे एखादी गोष्ट काय जर तुम्ही केली काय तर रिसीट किंवा जे काय आहे त्याचं हे द्या म्हणतो ना आपण, प्रिंट द्या म्हणतो. तर काय वेळेला ते प्रिंट नको म्हणतो, प्रिंटची काही गरज नाही, आमचं सगळं आहे कॉम्प्युटरमध्ये, सगळं फीड असते, काय गरज नसते. तर त्याऐवजी प्रिंट द्या त्याची, जे काय डॉक्युमेंट तुम्ही हे केलेलं आहे त्याची प्रिंट घ्या, प्रिंट काढा, ती तुमच्याजवळ ठेवा. कुठल्याही तुमच्या व्यवहार असू देत, काय असू देत. फक्त ह्याच्यात आहे मान्य आहे सगळं आणि ते काळाची गरज पण आहे, पण तरीसुद्धा पेपरलेस करण्याच्या पेक्षा पेपर ठेवून ते करा असं मला वाटतं. म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असू देत, भले तुमचे कॉम्प्युटरमध्ये असू देत, तरीसुद्धा तुमच्या कागदाच्या माध्यमातून पण असावेत असं मला वाटते. कारण तीसुद्धा गरज आहे. कधी काळी काय जर अडचण आली तर ते आपल्याकडं असावं प्रत्येक गोष्टीसाठी. त्यामुळं पेपरलेस करण्यापेक्षा माझ्या मते जे काय असेल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सगळी डेव्हलप करा, पण त्याबरोबर प्रिंट काढत जावा. कुठल्याही गोष्टीचं जे काही तुम्ही करताय त्याचं प्रिंट काढा, म्हणजे त्या पद्धतीनं तुम्हाला तुमच्याकडं पण ते डॉक्युमेंटेशन असावं आणि कॉम्प्युटरमध्ये काय असेल ते असावं. थँक्यू.